जय हरी मुली जय नमस्ते बोला. मनापासून खूप खूप तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा आशीर्वाद स्वरूपी तुम्ही आम्हाला जी आनंदाची काल बातमी दिली. हो खूप चांगली बातमी मिळाली मुली. खूप चांगली. म्हणजे तुम्ही ज्या शब्दाच्या पाठीमागे हात धुवून बसलेला आहात, अजून सुद्धा समजा हे नाही, परंतु भरत शेठ गोगावले आपल्याबद्दल सकारात्मक चर्चा करत आहेत. मंत्रिमंडळात सुद्धा इतर मंत्र्यांसोबत सुद्धा ही बातमी तुम्ही वेळोवेळी आपल्या निपुण भारसाकडे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्यासोबत गप्पा करताना दिली होती. हो या बातमीला नक्कीच आता काल आपण गुरुजन सरांच्या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुजोरा दिला. 100% मुली खूप चांगली बातमी आहे. फक्त त्याचं स्वागत करणं गरजेचं आहे. पण तसं स्वागत काही अजून तरी दिसत नाही. कारण एखादी गोष्ट आपला एक मंत्री महोदय मांडतोय व्यथा, तर त्या गोष्टीचं स्वागत पण करणं अत्यंत गरजेचं आहे. नेमकं आपल्या म्हणायचा उद्देश कसा आहे की स्वागत नेमकं कसं असायला पाहिजे? स्वागत म्हणजे कसं आहे की ते आता जे गोष्ट मंत्री महोदयांनी बोललेली आहे ती गोष्ट सत्यामध्ये उतरू यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करायची आहे तुम्ही आम्ही की बाबा ही गोष्ट चांगली अशीच घडो. त्याच्यावरती प्रश्नचिन्ह न घेता उपस्थित न करता कारण हा विषय तुमचा आमचा एकट्याचा नाही ना. नाही, हा सर्वांचाच प्रश्न आहे. आणि ते काय आपले हे नाही म्हणजे वैरी नाही आहेत, आपले विरोधक नाही आहेत. आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने ते मांडणं गरजेचं आहे. नक्कीच महाराज, सर्व विद्यार्थी हा संदेश आपला ऐकतील. आणि कसं आहे की आपण आपली व्यथा मांडण्यासाठी किंवा तिथं काय चाललंय म्हणजे त्या ठिकाणचं काय चाललंय औपचारिकता एक आपलं एक वैयक्तिक संबंध असतील किंवा आपल्या सर्वांचं प्रेम त्यामध्ये असेल म्हणून ती बातमी आपल्याला मिळते. आणि ती बातमी सत्यात उतरो. हा त्रास सहमत तुम्हाला होऊ नये. आम्ही काही त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही लढाई थांबत नाही ना. नाही, लढाई थांबवायची नाही हे आपण आधीच जाहीर केलेलं आहे. जे आहे ते सत्यामध्ये उतरो एवढं तरी प्रार्थना आपण परमेश्वराकडे करू शकतोय. नक्कीच महाराज. आणि त्या गोष्टी जर आणि तर ह्या गोष्टी आहेत आणि जर समजा त्यामध्ये निगेटिव्ह येऊ नये, पण जर समजा पॉझिटिव्ह येत असेल ते स्वागत करणं गरजेचं आहे. त्यांच्या कार्यालयाशी परमेश्वरची प्रार्थना करणं गरजेचं आहे. नक्कीच माऊली, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी ईश्वरचरणी प्रार्थना सुरूच होती आणि खरा ईश्वर आमच्या सोबत होता. जो धर्तीवरचा ईश्वर आहे आमच्या सोबत होता. यामुळे आम्हाला म्हणजे खात्री होती आमच्या मनाला की आमचे जे मार्गदर्शक आहेत हे सदैव प्रयत्न करत आहेत. वेळोवेळी मुंबईसाठी दौरा काढत आहेत. वेळोवेळी म्हणजे जेव्हा नागपूरच्या मोर्चाचं आयोजन ठरलं तेव्हा सुद्धा तुम्ही नागपूरला यायची तयारी दर्शवली, परंतु भेटीसाठी मला केव्हाही बोलावणं होऊ शकते याबद्दल मी थोडा साशंक आहे अशी आपण प्रतिक्रिया दिली होती. म्हणजे तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या आंदोलनासाठी विरोध न करता, असमर्थन न दर्शवता 100% समर्थन दिलेले आहे. आणि प्रत्येक मोर्चाला, प्रत्येक पाठिंबाला तो माझा माणूस आहे, ती माझी मुलं आहेत हे समर्थन दर्शवलं. या भूमिकेबद्दल मी तरी एकटा खूप खूप समाधानी आहे. 100% मौली मी देखील त्याच पद्धतीने आहे. आता मला देखील त्या गोष्टीची उत्सुकता आहे की बाबा हे कागद लेखीमध्ये यावं. फक्त अपेक्षित काय आहे की जे प्रमुख मंडळी आहेत त्या सगळ्यांनी देखील तीच भावना ठेवणं गरजेचं आहे. जे वाक्य त्या ठिकाणी हे आहे जे वाक्य त्यांच्या मुखातून आलेलं आहे ते वाक्य ह्याच्यामध्ये जीआर स्वरूपी आपल्याला मिळावं. हीच आमची पण अपेक्षा तीच आहे. जर समजा एखाद्या गोष्ट आपल्याला पॉझिटिव्ह भेटली असेल तर समजा तरी देखील आम्ही त्या गोष्टीची ठाम आहोत की बाबा आम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे आणि पॉझिटिव्ह आल्याशिवाय आपण पण थांबणार नाही. ही गोष्ट तितकीच सत्य आहे. काही विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे की 6 महिन्यानंतर पुन्हा आंदोलन करायचं का, 6 महिने मुदतवाढ. आता एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा की आपण मुदतवाढ हा विषय घेतोय आणि मुदतवाढ विषय घेत असताना आपल्याला मुदतवाढ मिळणं महत्वाचा विषय आहे. तेच एक गोष्ट आपल्या डोक्यात आहे. आणि मुदतवाढचा एकाने एक प्रतिष्ठित व्यक्ती त्या ठिकाणी काहीतरी चर्चा झाली असेल, काहीतरी विषय झाला असेल तर तेवढी जबाबदारी आम्ही त्यांना फक्त हॅलो म्हणलोय, फक्त हॅलो.
माझं बोलणं लक्षात घ्या. मी फक्त काय हे विचारलं पण नाही. हा हा माझ्या मुखातून फक्त हॅलो साहेब, हॅलो म्हणत बाबा तुमचं काम होतंय, मार्गस्थ लागतंय आणि 2-3 दिवसामध्ये तो निर्णय होतोय. अशा पद्धतीचे पुढला माणूस जर आपल्याला एक जीव तोडून सांगत असेल तर त्या गोष्टीचं सर्वांनी स्वागत करणंच गरजेचं आहे. स्वागत करणं गरजेचं आहे माऊली, पण याच्या मागे आपला पाठपुरावा किती लक्षणीय आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण की आपण जेव्हा नागपूर मोर्चाची दरम्यान जी काही लाईव्ह मीटिंग आयोजित केली होती, त्या मीटिंग मध्ये सुद्धा तुम्ही भरतशेठ गोगावले यांना रात्री 11:30ला कॉल केला होता. परंतु तुमच्या थोड्याशा म्हणजे आपण मीटिंग मध्ये गुंतलेलं असल्यामुळे कुठलं तरी बटन दबलं होतं, म्हणून नाही मूच बटन दाबलं हा, होतं. हा. तुमचा आवाज त्यांना जाऊ नये म्हणून मी मूच बटन दाबलं होतं आणि ते माझ्याकडून नकळत झालं होतं. हा मूचं बटन दाबता फोन कट झाला होता. नाही फोन कट नाही, तुमचं मूच बटन म्हणजे आम्ही जे बोलत्याला तुम्हाला जे तुमचं मी ऐकत होतो ना, तर माझं तुम्हाला ऐकू हा 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 अच्छा अच्छा असं अच्छा 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 ते माझ्याकडून मूव झालं, नाही. त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. सांगायचं त्यावेळेस तर- देखील रात्रीच्याला त्यांनी फोन उचलला होता. साहेब खूप मोठी गोष्ट आहे की एकीकडे आपल्याकडं आमदार खासदार हे लोक आपल्याला किती वेळ देतात किंवा किती बोलतात, पण एक आज खरोखरच त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे की अगदी साध्या माणसागत सहज असं फोन उचलून एक समाधानकारक ते तुम्हाला आम्हाला सांगतात आणि त्याचं खूप स्वागतच करायला पाहिजे. मला एवढा आनंद आहे त्या गोष्टीचा की ते सत्यामध्ये उतरू आणि भले 2 दिवसाच्या ठिकाणी 4 दिवस लागू देईल, पण तो हा. जी आर निघू देईल. जर समजा आपल्याला एखादी गोष्ट साध्य होत नसेल तर आंदोलन हे आपल्या नशिबाला फिक्सच आहे ना. जर एखादी गोष्ट तो भाग नाही, पण जी गोष्ट त्याच्या मुखातून बाहेर पडेल ती कोण सामान्य माणसाने बोललेलं नाहीये, तुम्ही आम्ही बोललेलं नाहीये. एक प्रतिष्ठित व्यक्ती, महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे, ती व्यक्तींच्या मुखातून हा शब्द बाहेर पडतोय, म्हणजे त्या गोष्टीचं कुठेतरी स्वागत करणं गरजेचं आहे. नक्कीच स्वागत सगळ्या प्रशिक्षणातर्फे मी सुद्धा आवर्जून करणार आहे. आणि पुढचा प्रश्न माऊली असा की हा जी.आर. स्वरूपी यायला समजा वेळ जर लागला आणि आपलं ठरलेलं आंदोलन जे आहे तर यामध्ये काही स्थगिती येऊ शकते का? नाही, आता विषय असा आहे की मी आजच माझं आता मुंबईकडे किंवा बाकीचं थोडं नियोजन मी आता काही सल्लागार लोकांचा सल्ला घेऊन त्याचं नियोजन करतोय आणि 100% 3 तारखेच्यात मी माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटतोय म्हणजे काही तिथं 3 तारखेपर्यंत मी त्यांना भेटायचं नियोजन करतोय आणि सकारात्मक नाही झालं तर मी तिथंच आवाहन करेन ना तुम्हाला की मुंबईला या म्हणून. बिलकुल नक्कीच नक्कीच आम्ही सर्वजण तिथं हजर राहण्याचा पण न काय करता मला अजून पण विश्वास आहे की न काय करता आपल्याला तुम्हाला असं काही आंदोलन करायला लागणार नाही, तुम्हाला पॉझिटिव्ह होईल अशा पद्धतीची भूमिका महोदयाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचेल असा मला विश्वास आहे. काही विद्यार्थी मनाचा संभ्रम आहे की मुख्यमंत्री सुद्धा गोंदिया जिल्ह्यावर असताना दौऱ्यावर असताना बोलले, आता भरतशेठ बोलणार आहेत, नेमकं बोलण्यात कसं असतं की एखादी गोष्ट तिथं गोंदियामध्ये जर विषय बोलला असेल त्याच्या अगोदरपासून एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावरती तो शब्द पडत असेल, आपली व्यथा त्यांच्यापर्यंत जात असेल, जर समजा त्या गोष्टीवर चर्चा झाली आहे, त्यांनी काय बोललं हे पॉइंट आहे की त्यांचं चर्चा झालेली आहे आमची सर्वांची, मग सर्वांची चर्चा झाली असेल तर मग ते पॉझिटिव्ह असेल ना, ते त्याच वेळेस किंवा मंगळवारी झाला असेल चर्चा, नक्कीच नक्कीच त्यानंतर तो विषय पुढे मांडणार असतील, असं काय झालं असेल. नक्कीच माऊली म्हणजे जर समजा विधिमंडळामध्ये तो विषय आला नसेल पण त्याच्या अगोदर त्या गोष्टीची चर्चा झाली असेल ना, एकनाथ शिंदे साहेब तिथं मंत्रालयामध्ये गेले आणि त्यांनी डायरेक्ट घोषणा केली, असं होणार आहे का? नाही नाही नक्कीच माऊली, महाराष्ट्राचा मोठा विषय आहे, मोठा प्रश्न आहे, तर ते त्या गोष्टीवरती थोडा विचार करणं पण गरजेचं आहे. एखादी गोष्ट आपण व्यवहार करतो, एखादी गोष्ट करतो तर घरामध्ये प्रमुख असेल म्हणून त्याने जर त्या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे. बिलकुल नक्कीच तसा प्रकार त्या ठिकाणी होताना दिसतोय, तर त्या गोष्टीवरती स्वागत करणं गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतंय. आम्ही पूर्ण ताकदीने मनापासून आम्ही स्वागत एवढंच की जी शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की आंदोलन संपलं नाही किंवा आंदोलन करावं लागणार आहे, ते हे असं आहे ते तसं आहे, महाराज फक्त आपल्या मुखामध्ये हे पाहिजे की बाबांना जो शब्द भेटलेला आहे तो शब्द सत्यामध्ये उतरो आणि तो जर शब्द नाही पूर्ण झाला तर आपण लढायला पण तयार राहू, एवढंच प्रत्येकाच्या मुखामध्ये असणं गरजेचं आहे. बिलकुल नक्कीच महाराज एक शेवटचा प्रश्न की नागपूर मोर्चा संदर्भात बी तुम्ही पाठिंबा दर्शवला आणि तेथील आयोजकांनी जो आपल्याला काल गोड बातमी दिली त्याच्यानंतर लगेच मी आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर केलेला आहे की त्यांनी नागपूर मोर्चाला सुद्धा म्हणजे स्थगिती दर्शवली आहे.
काही हरकत नाही, कारण तिथं एवढी ताकद प्रत्येकाची खर्च करायची आवश्यकता नाही. कुठेतरी तुमची व्यथा सरकारदरबारपर्यंत मांडता येते आणि आपल्याला जे साध्य करायचं ते होतंय त्या ठिकाणी. त्यामुळं मी नागपूर जरी माझं म्हणजे तिथं जरी 28 तारखेचं आंदोलन होतं, मी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे, त्यांच्या बिलकुल सोबत आहे बिलकुल किंवा बिलकुल बिलकुल त्यांनी जे करतात त्यालाही माझा सपोर्ट आहे. आणि एकाच ठिकाणी नागपूरचा विषय नाही, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी कुठं आंदोलन करायचं म्हटलं तर त्या ठिकाणचं त्याच्या अनुषंगाने त्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचं प्रत्येकाने विचारात्मक सकारात्मक दृष्टीने सपोर्ट करणं गरजेचं आहे, कारण तो एकट्याचा प्रश्न नाही आहे. बिलकुल बिलकुल त्या ठिकाणी मी आज माननीय श्री खासदार हरिभाऊ राठोड साहेबांनी सांगितलं की मुंबईमध्ये 100 लोकांचं आंदोलन त्या ठिकाणी केलं जाईल. त्याला देखील मी विरोध केलेला नाहीये. ते जर करतील ना तर सपोर्ट आहे ना त्या गोष्टीला. बिलकुल बिलकुल. तुम्ही जर प्रत्येक जण त्या ठिकाणी तुम्ही जर वेगळी समस्या मांडत असाल, ही भूमिका पाहून महाराज तुमच्याबद्दल मला 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात की बोले तैसा चाले त्याची वंदा मी पावले. आपण एका महिन्यापूर्वी म्हणजे जवळपास 4 तारखेच्या नंतर एक घोषणा केली होती की 1 लाख विद्यार्थ्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ठाम भूमिका तुम्ही घेतली होती आणि ती भूमिका तुम्ही सत्यात उतरवली आणि स्वतः भरतशेठ गोगावले कॅबिनेट मंत्रिमंडळातील नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या तोंडून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना ऐकवली. म्हणजे तुम्ही किती पाठपुरावा करतात हे आम्हाला दिसून आले. म्हणजे आमचा भाग्यविधाता हा आमच्या पोटापाण्यासाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या कुटुंबासाठी हा अहोरात्र प्रयत्न करतोय हे आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पाहून आहे. सर्व मार्गदर्शक आमच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. फक्त याच्यामध्ये मला जाता जाता एकच आपल्याला सांगू इच्छितो की राजकारण आणि आध्यात्मिक यातला फरक एक आहे. राजकारण मंडळी राजकारणाची दिशा दाखवत असतात, आध्यात्मिकची दिशा दाखवत असतात. एक सकारात्मक दृष्टीची ऊर्जा घेऊन मी चाललोय. मी आतापर्यंत निगेटिव्ह घेतलेलं नाही. राजकारण मंडळी निगेटिव्ह घेतील, पण मी निगेटिव्ह न घेता ह्या मुलांना कुठेतरी न्याय भेटेल आणि ह्यांना न्याय भेटण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यकता आहेत त्या गोष्टीचा पाठपुरावा म्हणा, फोन म्हणा किंवा ओळख आहे त्याचा कुठेतरी फायदा यांना व्हावा, एक माफक अपेक्षा मनामध्ये. आणि माझे आपले सर्व मुख्यमंत्री व कार्यप्रशासनातील सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण कुणी देखील निगेटिव्ह मध्ये न जाता आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. आम्ही त्यांनी सांगितले म्हणून आता काहीच करायचं नाही, त्यांनी सांगितलं म्हणून हे करायचं नाही. अहो महाराज, जर होणार असेल तर ते आम्हाला कळणार आहे आणि नाही होणार आहे ते पण कळणार आहे. त्याच्यासोबत आम्ही त्यावेळेस असणारच ना तुमच्यासोबत. का तुम्हाला म्हणणार आहे आता त्यांनी सांगितले तुम्ही करा असं म्हणणार आहे का? असं म्हणणार मध्ये नाहीये. आपली भूमिका सुरुवातीपासून एकच आली की मी एकटा जरी असलो, माझ्यासोबत एकही प्रशिक्षणार्थी जरी नसला तरी मी मुदतवाढ देणार म्हणजे देणार. मग ह्या ज्या गोष्टीसाठी माझा प्रयत्न चालू आहे त्यासाठी सगळी लोक घेऊन गर्दी करणं, एखाद्या गोष्टीवरती विश्वास आहे. आणि मी आता काल कमेंटमध्ये बघितलं कुठेतरी थोडं निगेटिव्हता मला त्या ठिकाणची दिसली, पण ती निगेटिव्हता कुठेतरी चुकीच्या दिशेने वाटली. तसं न करता प्रत्येकाने पॉझिटिव्ह विचार करून बाबा हे व्हावं आणि हे झालं पाहिजे. हे जर नाही झालं तर बाबा तुम्ही काय करणार हा प्रश्न योग्य आहे. पण हे नाही झालं तर तुम्हीच तयारी करून ठेवले पुढचे की तुम्ही विश्वास ठेवू नका, तुम्ही अशा गोष्टी विश्वास ठेवू असं नाही. तुम्ही प्रयत्न करायला लागलो त्याच्याला तुम्ही ते व्हावं. आणि जर नाही झालं तर मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही निर्णय घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे. नक्कीच माऊली, तुमची जी भूमिका आहे ती योग्य आहे आणि गुरुमाऊली मार्गदर्शनात आमचा भाग्यविधाता दिवस रात्र मंत्रिमंडळाच्या शब्दाच्या आशेवर आजपर्यंत जगत जातो. शब्द तर दिलाच आहे, परंतु GR स्वरूपी कागद येईपर्यंत तोपर्यंत तुझा स्वस्त बसणार नाही. आमचा भाग्यविधाता म्हणजे देव माणूस तुकाराम बाबा माऊली, आणखी काही मार्गदर्शन असतील, हरिभाऊ राठोड असतील, अनुप सर असतील, हे सुद्धा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना सुद्धा कुठल्याही पद्धतीचा विरोध न करता आपण जी भूमिका घेत आहे ही खरोखर कौतुकास्पद आहे माऊली. धन्यवाद माऊली, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 100% याच्यामध्ये पॉझिटिव्ह मनामध्ये विचार ठेवा. मुदतवाढ जे प्रश्न आहे त्याच्याबरोबर मुदतवाढ बरोबर अनेक प्रश्न मुख्यमंत्री व कार्यप्रशासनामध्ये सगळी मुलं विचारतात. सगळ्यात प्रथम आपली मुदतवाढचा विषय आहे तो पूर्ण होताच पुढली दिशा आपण पुन्हा बसून पुन्हा विचार करू आणि ती मुदतवाढ कशा पद्धतीची आहे ते विचार बघू. तो जर विचार समाधानकारक नाही वाटला तर पुढली दिशा आपण ठरवू. नक्कीच नक्कीच माऊली, पण आता पॉझिटिव्ह बोला हे माझं म्हणणं आहे. बरं बरं, ठीक आहे. नक्कीच आपण सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचूया आणि जे काही तुम्ही मार्गदर्शन करतात म्हणून मी तुमच्यासाठी आणखी 4 ओळी म्हणतोय की
अधिकार की लड़ाई में किसी को निमंत्रण नहीं भेजे जाते। अधिकार की लड़ाई में किसी को निमंत्रण नहीं भेजे जाते। जिसका जमीर जिंदा है वो खुद ब खुद समर्थन में जुड़ जाते हैं। वो खुद ब खुद समर्थन में जुड़ जाते हैं। धन्यवाद और माऊली. आ भी जाते हैं. और आ भी जाते हैं खुद समर्थन में. हा, धन्यवाद माऊली. आपण वेळोवेळी आपली भूमिका माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही पूर्ण मनाभावापासून वेळ देता. रात्री 12 वाजता 12:30 वाजता कितीही वाजता कॉल करा. जर शक्य असेल तर तुम्ही आम्हाला अभिप्राय देता. त्याबद्दल खूप खूप मी आभारी आहे. पुढच्या अपडेटसाठी नक्कीच तुमच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच चांगली बातमी तुम्हाला चॅनलवरती तुम्हाला मी देणार. धन्यवाद माऊली. धन्यवाद. ओके.